नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताची लागवड होते। पावसाच्या भरोशावर येणारे हे पीक इथल्या शेतकऱ्यांची अन्नधान्याची गरज भागवतं, पण यावर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीये। त्यामुळे इथल्या पीक पद्धतीत थोडासा बदल केला तर शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील असा कृषी संशोधकांचा अंदाज होता। त्यावर इगतपुरीच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने संशोधन केलं। 2008 ते 10 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये विभागीय कृषी संशोधन केंद्रावर केळीवर संशोधन करण्यात आलं। त्यामध्ये केळीच्या लागवडीचा प्रकार म्हणजे मुनव्यापासून केळी लागवड, टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धित रोपांची लागवड आणि ऊती संवर्धित रोपापासून जी मुने तयार होतात त्याची लागवड, या 3 प्रकारच्या लागवडीचा काय परिणाम होतो। त्याचप्रमाणे अति पावसाच्या भागात खत देण्याची मात्रा आणि खत देण्याचं स्वरूप म्हणजे साधी खतं द्यायची की ब्रिकेट बांधून द्यायची, अशा प्रकारचं संशोधन केलं। आणि संयुक्त कृषी संशोधन सभेमध्ये 2011 मध्ये घाट विभागात म्हणजे इगतपुरी भागामध्ये सुद्धा केळीची लागवड किफायतशीर होऊ शकते अशा प्रकारची आम्ही शिफारस केली। केळीचं पीक यशस्वी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर या केंद्रानं स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र केलं। त्यांना केळी पिकाविषयी सविस्तर माहिती दिली। त्यानंतर केळी लागवडीला सुरुवात झाली। 27 आदिवासी शेतकऱ्यांनी मिळून गतवर्षी जुलै महिन्यात 30 एकरांवर G9 केळीची लागवड केली। प्रत्येकी 1 ते 1.25 एकरांवर केळी लागवड करण्यात आली। केळीसाठी जवळपास सगळ्या शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर केलाय। त्यामुळे खत आणि पाण्याची बचत झाली, शिवाय ते देणं देखील सोपं झालंय। पहिल्या डोसमध्ये आम्ही बेसल डोस जो होता तो बेसल डोस दिलेला आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये युरिया दिला, 2 किलो युरिया, त्याच्यानंतर MOP दिलेला आहे, 0050 दिलेला आहे। अशा पद्धतीने हे खतं दिलेली आहे आणि रेग्युलर पद्धतीने दिलेली आहे। 2 दिवसाआड अशी खतं दिली ती आम्ही। खतं आणल्यानंतर आम्ही 2 दिवसांनी त्याचा टप्पा द्यायचो। सर्वप्रथम आतापर्यंत काय फक्त आळीचं प्रमाण वाढलं होतं, फक्त 1 फवारणी केली आणि नंतर काही फवारणी केली नाही। पाण्याचं व्यवस्थापन, कमी पाण्यात आपले झाडं उभे राहिले। कमीत कमी पहिल्यांदा अर्धा तास किंवा 15 मिनटंच मोटर चालायची, त्याच्यानंतर मग हळूहळू 1 महिना अर्धा तास फक्त, नंतर मग 1 तास, आणि उन्हाळ्या दिवसाला थोडं पाण्याचं शॉर्टेज झालं, त्याच्यामुळे मग पाटचारी द्यायला लागली। केळीची लागवड 6 फूट बाय 5 फूट अंतरावर करण्यात आली। एकरी अंदाजे 1400 रोपांची लागवड करण्यात आली। केळीची लागवड करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांकडे फारसं भांडवल नव्हतं। त्यामुळे कृषी संशोधन केंद्रानं शिफारस केल्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेनं त्यासाठी कर्ज देखील दिलं। त्यामुळे शेतात ठिबक संच बसवणं किंवा इतर खर्च करणं सोपं झालंय। ड्रीपमुळं आपल्याला खतं सोडायला नाही लागते, डायरेक्ट संचुरीनं खतं जातात। नाही तर हातमजूर लागले तर आपल्याला कमीत कमी एका वेळेस 25 मजूर तरी लागणारच खतं सोडाय, म्हणजे तो खर्च वाचला ड्रीपमुळं। आणि त्याच्यामुळं पाण्याची बचत झाली, मुळ्यांना वाव भेटते, उजान झाडाची क्वालिटी वाढली। कारण जे कमी खर्चात चांगलं उत्पन्न आपलं आलं, आज खर्च झाला पण कायमस्वरूपी झाला हा। केळी लागवडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला एकरी अंदाजे 50 ते 60 हजार रुपये खर्च आलाय। प्रत्येक शेतकऱ्याला एकरी 25 ते 30 टन माल मिळण्याचा अंदाज आहे। त्यांना सध्याच्या 7 ते 8 रुपये किलोच्या दरानं अंदाजे 2 लाख रुपये मिळण्याचा अंदाज आहे। त्यापैकी खर्च वगळता अंदाजे 1.5 लाखांचा नफा मिळणार आहे। येत्या काही दिवसात केळीची विक्री सुरू होईल। जमिनीची ट्रॅक्टरने नांगरट करून तिला 4-6 हजार रुपये खर्च आला। मजुरांसाठी 5 ते 7 हजार रुपये खर्च आला आणि ठिबकसाठी जवळजवळ 40 हजार रुपये खर्च आला। रोपांचे 18 ते 19 हजार रुपये खर्च आला आणि इतर जे वरचे खते आहेत ते 10-20 रुपयाचे 10-20 हजाराच्या मापामध्ये बसले। ते औषध 5-7 हजाराच्या घरामध्ये गेलं, म्हणजे साधारण माझं 25 ते 30 टन उत्पादन निघायला पाहिजे अशा स्वरूपाच्या केळी आहेत। आता पारंपरिक भात शेती केली तर इथल्या शेतकऱ्यांची अन्नधान्याची सोय होते। त्यापासून त्यांना एकरी 25 ते 30 हजारांची मिळकत व्हायची। पण भाताच्याच काही क्षेत्रावर केळीसारखं नगदी पीक केल्यानं डोंगरपट्ट्यातल्या या शेतकऱ्यांना वार्षिक 4 ते 5 पट नफा जास्त मिळणार आहे।
सुरुवातीला मी तिथं भात करायचो. मुरमट जागा असल्यामुळं आणि पावसाचं शॉर्टेज असल्यामुळं मला ते माझं भात पीकसुद्धा वाया जायचं. त्याच्यानंतर तिथं पाण्याचंही बी कुठलं साधन नव्हतं. अमित लहाने यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी केळी पीक करा आणि ठिबक पद्धतीनं पाणी वापरा अशा याच्यामुळं मी त्या केळींकडे वळलो. केळी लागवड केल्यामुळं माझी पाईपलाईन झाली आणि त्याच्यामुळं आता तिथं केळी अगदी व्यवस्थित आहेत. मला भात पीक परवडत नव्हतं, पण केळीचं पीक निश्चितच परवडेल याच्यात काही शंका नाही. ठाणे, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये जिथं पाण्याची सोय आहे तिथल्या भात उत्पादकांनी केळीसारख्या बागायती पिकाचा विचार करायला हरकत नाही. यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र सुधारण्यास मोलाची मदत मिळणार आहे. कॅमेरामन सतीश काळेसह पल्लवी जुन्नरे, साम टीव्ही, नाशिक.